हनुमान जयंतीच्या दिवशी तुळशीचं रोप का दान करायचं? म्हणजे हनुमान आणि तुळस यांचा काय संबंध आहे? हा प्रश्न माझ्या मनात आला. तुमच्याही मनात आला असेल, नाही का? त्याचं काय उत्तर आहे ते बघूया. आता हनुमान जयंतीला तुळस दान करणं हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे. चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आपण पवनपुत्र हनुमानांचा जन्मोत्सव साजरा करतो आणि या दिवशी हनुमानाला रुईची फुलं पानं अर्पण करण्याची प्रथा सगळ्यांना माहीत आहे. परंतु यंदाच्या हनुमान जयंतीला एक विशेष उपाय आयुष्यातील प्रगतीचे दरवाजे उघडू शकतो, तो म्हणजे तुळशीचं दान. आता का बरं? साखळी समजून घ्या बरं. का तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. प्रभू श्रीरामचंद्र हे विष्णूचे अवतार आहेत आणि हनुमान हे रामाचे निस्सीम भक्त. तिथे लक्ष्मी तिथे विष्णू, जिथे विष्णू तिथे हनुमान. त्यामुळे ज्या घरात तुळशीचा सन्मान होतो तिथे प्रभू श्रीराम आणि हनुमंतांचे पाय आपोआप लागतात. नकारात्मकता दूर होते. या दिवशी घरात तुळशीचं रोप लावल्याने किंवा गरजूंना ते दान केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन मानसिक शांती लाभते. आता हा उपाय ज्योतिषशास्त्रीय आहे बरं का. ज्योतिषशास्त्रात हा उपाय सांगितला जातो. तर ग्रहांच्या 7.5वरती हा रामबाण उपाय आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीचं दान हे प्रामुख्याने शनी आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांचा क्रूर प्रभावांवर शांत करण्याचे सामर्थ्य केवळ आणि केवळ हनुमंतांकडे आहे. मग हे दान कोणी करायचं? ज्याच्या कुंडलीत मांगलिक दोष आहे, जे लोक शनीचे 7.5 किंवा त्रासातून जात आहेत, त्यांच्या आयुष्यात राहू केतूमुळे सतत अडथळे येत आहे, मानसिक अशांती निर्माण होत आहे, अशा सगळ्यांनीच हनुमान जयंतीला एक छोटंसं तुळशीचं रोप दान करायला काहीच हरकत नाही. हा झाला तुळशीचा ज्योतिषशास्त्राशी संबंधित उपाय. पण आता बऱ्याच जणांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसतो. काही हरकत नाही, तुमच्या ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसेल, पण हनुमंतावर तर असेल. हनुमंतावर जर तुमचा विश्वास असेल तर हनुमंतांची उपासना करून सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यातील आकस्मिक येणारे संकट, खोटे आरोप या सगळ्यातून मुक्ती मिळवू शकता. पण त्यासाठी काही विशिष्ट प्रकारची साधना करावी लागेल का? तर हो, त्यासाठी एक साधना सांगितली आहे. ती अशी की समर्थ रामदास रचित मारुती स्तोत्राची 7, 14 किंवा 21 पाठ करून हनुमंतांच्या मूर्तीपुढील अगरबत्तीचा अंगारा गोळा करून स्वतःच्या कपाळावर लावावा आणि घरात फुंकावा. त्याचबरोबर एक मंत्र आहे, त्या मंत्राचा 108 वेळा जप करणं तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या आयुष्यातील दुःख, दैन्य, दारिद्र्य सगळं दूर होतं. कोणता आहे तो मंत्र? ओम नमो भगवते हनुमंताय नमः. या मंत्राचा 108 वेळा जप हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की करावा. हनुमान भक्त विश्वनाथ लगोटे यांनी अजन्म ब्रह्मचारी राहून हनुमान उपासनेचा ध्यास घेतला होता. त्या उपासनेनी त्यांना प्रचिती आली होती. ही अनुभूती इतरांनाही घेता यावी म्हणून त्यांनी उपासनेचे मार्ग सांगितले. त्यांनी सांगितलेल्या उपासनेत हा प्रकार पहिला म्हणजे सलग 11 दिवस हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे त्यांचं दर्शन घेणं. दुसरी उपासना रोज हनुमानांच्या मंदिरात जाऊन 11, 21, 31, 45 किंवा 51 या प्रमाणात कुठलाही एक आकडा निवडून प्रदक्षिणा रोज भीमरूपी मारुती या मारुती स्तोत्राचं 21 आवर्तनं करणे. ही आवर्तनं करताना हनुमंतांच्या मूर्तीवर सोहळ्याने अभिषेक करणे, हनुमंतांचं दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण न करणे, वानर गीतेचे रोज 1 पाठ करणे,
21, 42 किंवा 121 दिवस हनुमानांच्या प्रभावी मंत्राचा जप करणे. मंडळी, आपल्या धक्क्याधक्कीच्या आयुष्यात आणि आपल्या पोटापाण्यासाठी धडपड करणाऱ्यांना ह्या जीवनामध्ये नक्कीच आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो. म्हणूनच यापैकी कुठलीही एक साधना जी आपल्याला करणं शक्य आहे ती आपण निवडू शकतो आणि नित्यनियमाने करू शकतो. हनुमंतांची कृपा झाली तर भीती आपल्या मनातून नष्ट होते. हनुमंतांची उपासना ही आपल्याला मानसिकदृष्ट्या सक्षम करते, मनोबल वाढवणारी असते. हनुमंतांच्या उपासनेने आपल्या आयुष्यात काय लाभ होतो हा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचं साधं सरळ उत्तर म्हणजे तुमच्या मनातील भीती नष्ट होते. कुठलंही मोठं धाडस करायला तुम्ही घाबरत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल जे नवीन नवीन आजार आले आहेत, एन्झायटी, डिप्रेशन, ह्या सगळ्या आजारामध्ये जर तुमची श्रद्धा दृढ असेल, हनुमानांच्या चरणी तुम्ही तुमची सेवा देत असाल, हनुमानांचे स्तोत्र मंत्रांचा जप करत असाल तर ह्या आजारामधून बाहेर यायला हनुमंतांच्या कृपेने नक्कीच मदत होते. कारण हे सगळं मानसिक आजार आहेत आणि मनोबल कमी असल्यामुळे हे आजार होतात आणि हनुमंतांच्या उपासनेने मनोबल वाढतं. हा सगळ्यात मोठा लाभ हनुमंतांच्या उपासनेचा होतो. पण या सगळ्यामध्ये श्रद्धा असेल, विश्वास असेल तर परिणाम दिसणार आहे. जर तुमची श्रद्धा पक्की नसेल, तुमचा विश्वास पक्का नसेल तर तुम्ही कितीही स्तोत्र म्हणा, कितीही मंत्रपठण करा, तुम्हाला त्याचा अनुभव येत नाही. आणि मग विश्वास नाही म्हणून ह्या कुठल्या गोष्टीचा अनुभव येत नाही आणि अनुभव येत नाही म्हणून विश्वास बसत नाही. अशा चक्रामध्ये आपण अडकले जातो. म्हणूनच कुठल्याही उपासनेमध्ये विश्वास हा महत्त्वाचा पाया असतो. जर हनुमंतावर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर हनुमंतांचा कुठलाही एक मंत्र, कुठलाही एक स्तोत्र तुम्ही निवडून हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की म्हणा. हनुमान जयंतीपासून नियमित म्हणण्याचा संकल्प करा. तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर झाल्याच म्हणून समजा. कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.